नमस्कार मित्रमैत्रिणींनो, उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळलात? आज आपण बनवणार आहोत बनवायला अगदी साधा सोपा आणि कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अतिशय चविष्ट सात्विक असा उपवासाचा मिरची वडा। हो, काय मिरची वडा, तोही उपवासाचा? हो, ऐकलत ते खरं आहे। दह्यासोबत खाण्यासाठी अतिशय अप्रतिम चवीचा असा हा उपवासाचा मिरची वडा यूट्यूबवर पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळेल। तर वेळ वाया न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। बाहेरून कुरकुरीत आणि आतील सारण आहे ते अतिशय भन्नाट अशा चवीचं। घरात असलेल्या साहित्यात अगदी झटपट हा मिरची वडा बनवून तयार होतो। मिरची वडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक डार्क हिरवी मिरची आणि दुसरी पोपटी मिरची, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। तर ही जी पोपटी मिरची आहे ही बिलकुल तिखट नसते। भज्यांसोबत वडापावसोबत ही नेहमी मिरची आपल्याला पाहायला मिळते। घरामध्ये खरडा बनवण्यासाठी सुद्धा आपण हीच मिरची वापरतो, कारण ही तिखट कमी असते, बिलकुल बाधत नाही। पण नेहमी आपण बाजारातून आणताना ही जी तिखटवाली मिरची आहे ती भाज्यांसाठी आणतो, कारण कमी प्रमाणात ही आपल्याला वापरावी लागते म्हणून। तर दोन्ही मिरच्यांचा वापर करून तुम्ही हा मिरची वडा बनवू शकता। कसा बनवायचा ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात। या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आता मिरची कट करून घेणार आहोत। ही जी हिरवीगार मिरची आहे ही तिखट असते, यासाठी आपल्याला याची पोटातून कापून घ्यायची आहे आणि यातील ज्या बिया आहेत या बिया खूप तिखट असतात, आपल्याला पूर्ण काढून टाकायच्या आहेत। या बियांमुळे ही मिरची खूप जास्त तिखट लागते। तर याच प्रकारे आपण चाकूच्या साहाय्याने यातील बिया काढून टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप जास्त याच्यामध्ये बिया आहे। तर पहा, या पद्धतीने मिरचीतील पूर्णपणे बी मी काढून टाकलेला आहे। ही जी पोपट्या रंगाची मिरची आहे यातील बी काढण्याची गरज नाही, पण समजा जर ही मिरची जून असेल, याच्यामध्ये खूप प्रमाणात जर बी असेल तर यातील बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, कारण मिरचीमधील जे बी असतं ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं। यासाठी जर खूप जास्त बिया असतील मिरचीमध्ये तर त्या पूर्ण काढायच्या आहेत। तर याच पद्धतीने मी थोड्याशा मिरच्या कट करून त्यातील बिया काढून घेते। आता तुम्ही बघू शकता मिरचीतील बिया आपण बाजूला केलेल्या आहेत आणि 6 ते 7 मिरच्या या प्रकारे मी बिया काढून कट करून घेतलेल्या आहेत। जी पोपटी रंगाची मिरची होती ती सुद्धा मी कट केलेली आहे, कारण मिरच्या खूपच मोठ्या आहेत। तर यातील सुद्धा थोड्याशा बिया मला जास्त वाटल्यामुळे यातील सुद्धा बिया मी काढून टाकलेल्या आहेत। या ठिकाणी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे, भाजलेले शेंगदाणे घालत आहे। पाववाटीलाही थोडेसे कमी शेंगदाणे घातलेले आहेत। पाव चमचा जिरे आणि याचं मिक्सरला असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे, भरड करून घेतलेले आहे। यानंतर मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत, हे एका बाउलमध्ये आपण या पद्धतीने स्मॅश करून घेणार आहोत। तुम्ही किसणीवरती किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी थोडेसे हाताने स्मॅश करत आहे। व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। खूप जास्त मोठ्या गाठी बटाट्याच्या राहिल्या नाही पाहिजेत किंवा फोडी राहिल्या नाही पाहिजेत, याची काळजी घ्यायची आहे। यानंतर जे मिक्सरमध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याची भरड आपण याच्यामध्ये घातलेली आहे। आता याच्यामध्ये थोडीशी मी साखर घालते, थोडासा लिंबाचा रस घालत आहे। लिंबू आणि साखर घातल्यामुळे या सारणाला खूप जास्त छान चव येते। आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। अप्रतिम चवीचं असं हे मिरची वड्याचं आपलं सारण तयार झालेलं आहे। व्यवस्थित सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता कट केलेली मिरची घेतलेली आहे, याच्यामध्ये पोटामध्ये या पद्धतीने बटाट्याचं सारण भरायचं आहे आणि वरून सुद्धा याला आपण हे बटाट्याचं सारण लावणार आहोत। तर या पद्धतीने हातावरती घेऊन थोडं थोडं सारण लावायचं आहे। यासाठी बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा, जेणेकरून
हे व्यवस्थित सारण मिरचीला चिकटून राहतं। जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे करा। तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही मिरची आपण तयार केलेली आहे। असं बटाट्याचं सारण मिरचीवरती लावून घ्यायचं आहे। तर सर्व उरलेल्या मिरच्यांना सुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। आता या ठिकाणी 6 मिरच्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। या आपण साईडला अशाच ठेवूयात। मिरची वडा बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार करायला घेऊया। त्यासाठी बाउलमध्ये आपण एक छोटी वाटी वरईचं भगरचं पीठ काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी रेडीमेड पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पिठासाठी आपण सुरुवातीला 1 वाटीच पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत। वरईचं पीठ तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता। वरई बाजारातून आणून स्वच्छ निवडून कढईमध्ये मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची 4 ते 5 मिनिट। थंड झाल्यावरती मिक्सरवरती याचं छान असं पीठ तयार करून घ्या। मैद्याच्या चाळणीने ते पीठ चाळा, जेणेकरून स्मूथ असं वरईचं पीठ तुम्हाला मिळेल। या प्रकारे तुम्ही घरी सुद्धा वरईचं पीठ तयार करू शकता। आता तुम्ही बघू शकता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत मी पीठ भिजवत आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला पीठ भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला मला हे पीठ भिजवण्यासाठी 1 वाटी पिठासाठी 1 वाटी पाणी लागलेलं आहे। गरज पडेल तसं थोड्या थोड्या पाण्याचा आपण वापर करून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे 1 वाटी पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे। पीठ थोडं घट्ट वाटत आहे, यासाठी अजून 2 ते 3 चमचे पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तर या पद्धतीने हे वड्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। चमच्यावरती तुम्ही बघू शकता चमच्याला व्यवस्थित पिठाने कोट केलेलं आहे। कोटिंग चमच्यावरती तुम्हाला दिसत आहे पिठाचं। या पद्धतीने पीठ आपल्याला तयार करायचं आहे। तयार केलेला एक वडा मी याच्यामध्ये तुम्हाला पिठामध्ये बुडवून दाखवत आहे। वड्यावरती व्यवस्थित पीठ कोट होत आहे, चिकटून बसत आहे। तर या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता मिरची वडा कसा तळायचा ते पाहूया। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। या वड्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम सुद्धा करायचं नाही आणि खूप जास्त थंड देखील तेल नको। तर मीडियम गरम तेलामध्ये हा वडा पिठामध्ये या पद्धतीने बुडवून सोडायचा आहे। पहिला वडा सोडल्यानंतर लगेचच दुसरा वडा सोडायचा नाही। 1 मिनिटानंतर आपल्याला याच्यामध्ये दुसरा वडा सोडायचा आहे, जेणेकरून वडे एकमेकांना चिकटणार नाहीत। वडा तळताना आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे। या पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवरती वडे तळल्यामुळे वडे बिलकुल तेलकट होत नाहीत आणि बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत छान असे हे तळले जातात। तर यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीडियम ठेवायची आहे। तर या पद्धतीने आपण छान असे हे वडे तळून घेतलेले आहेत। आता काढून घेऊयात। दुसरी बॅच तळताना तेल जर थंड झालं असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये वडे सोडायचे आहेत। आणि जसं सुरुवातीला सांगितलं तसं पहिला वडा सोडल्यानंतर लगेचच आपल्याला दुसरा वडा सोडायचा नाही। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे वडे तयार करून पहा। चवीला अतिशय भन्नाट असे लागतात। तर या ठिकाणी सर्व वडे आपले तळून तयार झालेले आहेत। बाहेरून छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून छान असे सॉफ्ट आहेत। हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाण्यासाठी खूप मस्त लागतात। सर्व वडे आपले या ठिकाणी तळून तयार झालेले आहेत। बाहेरून छान क्रिस्पी झालेत, पाहू शकता, आणि रंगसुद्धा याला मस्त आलेला आहे। हे वडे आज मी दह्यासोबत सर्व केलेले आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने उपवासाचा मिरची वडा नक्की बनवून पहा। खाण्यासाठी अगदी मस्त आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटूया छान साध्या, सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचा। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा।
धन्यवाद.